हाय एव्हरीवन. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, मी खूप जास्त जो आहे हेल्पफुल व्हिडिओ आहे. सगळ्यांना खूप जास्त मदत, म्हणजे सगळ्यांना म्हणण्यापेक्षा ज्यांची कोणाची करायची इच्छा असेल ना, तर त्यांना खूप जास्त मदत होईल असं मला वाटतं. आणि हा व्हिडिओ बनवून जर मला एखाद्याची जरी कमेंट आली ना, की आम्ही पण असंच ट्राय केला किंवा आम्हाला पण तुमची आयडिया आवडली किंवा आम्ही पण याच पद्धतीने आहे जो करण्याचा प्रयत्न करू, तरी मला खूप छान वाटेल. जर कोणाला खरंच मदत झाली तर मला कमेंट करून नक्की कळवा. तर चला, बेसिकली माझ्याकडे जो आहे तो ट्रायपॉड नाही आहे अजून पण. तर आणि मला नाही वाटत आत्ताच मी तो घेतला पाहिजे. जोपर्यंत होतं आहे काम तोपर्यंत होऊ देत, म्हणून मी पण जे आहे ते असं काहीतरी जुगाड करून ना व्हिडिओ शूट करण्याचा जो आहे तो प्रयत्न करत असते. तर ते सगळे जुगाड जे आहे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे, की नक्की मी कसं काय, म्हणजे काय यूज करते किंवा कसा फोन ठेवून कुठे फोन ठेवून व्हिडिओ शूट करत असते. तर माझ्याकडं हा कूलर आहे. चला, असा माझा जो आहे तो सेटअप असतो. कूलरवरती डब्बा आणि फोन छान लावलेला आहे. मला इथं तुम्हाला किचनमध्ये मी काय करते ना ते दाखवायचं असतं, तर त्याच्यासाठी पूर्ण असा छान सेटअप करून घेते मी. तर असा सेटअप केल्यानंतर ना परत एकदा चेक करते, कारण बऱ्याचदा काय होतं, आपल्याला जे शूट करायचं असतं ना ते होत नाही. म्हणजे जर अँगल चुकीचा झाला ना तर परत मी जाऊन ना अँगल जो आहे तो चेक करत असते, की म्हणजे व्यवस्थित दिसतंय ना, मला जे कॅप्चर करायचं तेच होतंय ना, म्हणजे बाकीच्या गोष्टी येत नाही येत ना. असं खूप काही ज्या गोष्टी असतात त्यांची सगळ्यांची खूप जास्त काळजी घेऊन जो आहे तो व्हिडिओ शूट करावा लागतो. आणि तुम्हाला दाखवते मी. आता मी इथं फोन ठेवलेला आहे असा सगळा सेटअप करून ना. बघा, मला जे हवं आहे ना तेच सगळं कॅप्चर जे आहे होतं, म्हणजे किंवा तसाच व्हिडिओ जो आहे तो शूट होतो आहे. तर मला इथं बेसिकली तुम्हाला दाखवायचं असतं, की मी किचनमध्ये आज हे करते आहे ते करते आहे, किंवा किचनची क्लिनिंग चालू आहे, साफसफाई चालू आहे, किंवा बऱ्याच गोष्टी ज्या मी किचनमध्ये नाही का स्वयंपाकात हे बनवते आहे ते बनवते असं दाखवायचं असेल ना, तर असा जो काही माझा आहे तो सेटअप असतो. तर चला, सेटअप नंबर 2कडे आपण जाऊया. हा खूप सोपा आहे, म्हणजे मला इझी आहे, कारण ह्या सोप्याच्या मदतीनं मला ते थोडंसं सोपं झालेलं आहे. इथं सोपं आहे माझ्या हॉलमध्ये. आणि मी हॉलमध्ये काहीतरी करते, म्हणजे आता इथं कपाट पण आहे आमचं हॉलमध्ये. आणि देवघर हे ते, किंवा मी झाडू मारते आहे किंवा पूजा करते आहे किंवा फरशी पुसते, हे जे काही दाखवायचं असेल ना, तर मला इथं खूप या सोप्याची जी आहे मदत होते. असं सोप्याच्या मदतीनं मी फक्त भिंतीला असं फोन जो आहे तो असा सेटअप लावून देते. आणि छान बघा, तुम्हाला मला जसं काही कॅप्चर करायचं असतं किंवा जसा व्हिडिओ हवा आहे किंवा ज्या ज्या गोष्टी यायला पाहिजे, ज्या ज्या नको आहेत, त्या सगळ्या म्हणजे असा छान व्हिडिओ जो आहे तो बनतो. आणि एवढं काय त्याच्यात, म्हणजे इथं सोप्याच्या मदतीने मला ना छान सगळं मस्त खूप हे नाही होत, हेक्टिक नाही होत. आता इथं मला ना तुम्हाला बेडरूम जर दाखवायचं असेल ना, की मी बेडरूममध्ये छान बेडशीट चेंज करते आहे, कपड्यांच्या घड्या घालते आहे किंवा बेडरूम आवरते आहे, तर मला इथं थोडंफार ना खूप म्हणजे हे होतं, खूप हेक्टिक होतं किंवा स्ट्रगल जे आहे ना तो करावा लागतो. कारण इथं कॅमेरा सेट करणं ना खूप अवघड जातं, कारण असं कोपऱ्यात जो आहे तो मला कूलर ठेवून एक असा कोपऱ्याने नाही का आपण व्हिडिओ घेतो तसा घ्यावा लागतो. त्याच्यासाठी मला ना थोडीशी अजून हाईट जी आहे ती मोबाईलची पाहिजे, कारण मला जसा व्हिडिओ घ्यायचा आहे किंवा मला जे शूट करायचं आहे ना ते येत नव्हतं. म्हणून मला इथं ना उशीची जी आहे मदत घ्यावी लागली. आपली स्मायलीची माझ्याकडे एक उशी आहे, ती मी ठेवली, पण ती उशीसुद्धा काही कामाची नाही. म्हणजे असं होतं की फोन तरी पडेल, उशी तरी पडेल किंवा तो डब्बा तरी पडेल असं होत होतं. म्हणून अजून काहीतरी मला डोक्यात चालू होतं, की अजून काय करता येईल काय करता येईल. म्हणून ना इथं मी परत डब्बा जो आहे तो साईडला ठेवून देणार आहे. आणि एक तेलाची बॉटल जी होती ना तीच घेतली मी, पण ती पण काही काम करत नव्हती असं मला वाटलं, कारण त्याच्यातलं तेल कमी होतं. जेव्हा आपण सपोर्टला एखादी गोष्ट ठेवतो ना मोबाईलला, तेव्हा ती थोडीशी हेवी असली पाहिजे. तर तीसुद्धा अशी डगमग होत होती. म्हणून आता माझी ना परत धावपळ जी आहे ती अशी चालू असते, की कसं काय, म्हणजे नाही का कसा कॅमेरा लावावा ना हाच खूप मोठा प्रश्न असतो, की म्हणजे कोणत्या अँगलनी व्यवस्थित दिसेल किंवा कसा छान सेट करता येईल. आता कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं, की मी कपिवाचा जो आहे तो ज्यूस रोज घेते, तर त्याची बॉटल मला खूप उपयोगाला पडली. म्हणजे ती पूर्ण भरलेली बॉटल आहे. 1-2 वेळाच मी ज्यूस घेतला असेल, त्याच्यामुळे तिला छान वेट आहे आणि मस्त माझा असा फोन छान बसतोय बघा. मस्त जो आहे तो फोन बसलेला आहे आणि असा सेटअप असतो माझा बेडरूममध्ये. काय शूट करायचं असेल तर तुम्हाला दाखवते. असं जे काही मला ते शूट करायचं, म्हणजे बेडशीट चेंज करायची, कपड्यांच्या घड्या घालायच्यात किंवा
फॅन वगैरे साफ करायचं जे काही असेल ना, तर असा छान मला सेटअप लावावा लागतो. आणि मला असं वाटतं कुठलीच गोष्ट जी आहे अशक्य नसते. आपण फक्त आपल्या मनाची तयारी पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीवर जे आहे ते मात करू शकतो असं मला तरी वाटतं आणि केलाच पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा चौथा जो सेटअप असतो ना, तो मला खूप जास्त फेवरेट आहे. इथं पण मला जास्त मेहनतीची गरज नाही आहे. बेसिकली माझी अशी गॅलरी आहे आणि त्याला ग्रिल वगैरे आहे. तिथं मी ग्रिलला असा फोन टेकवून देत असते आणि मला काही तुमच्याशी ना एखादी साडी असेल, ड्रेस असेल किंवा छान छान फोटोज क्लिक करायचे असतील किंवा केसांचं काय दाखवायचं असेल ना, तर असा मी इथं फोन ठेवते आणि मला ते खूप इझी पडतं. आणि मस्त ऊन पण येतं तिथून छान, म्हणजे असा प्रकाश पण छान येतो आणि छान म्हणजे असं फ्रेश एकदम व्हिडिओ जो आहे तो तिथून बनतो आणि मला खूप काही करावं पण लागत नाही. छान अँगल पण तिथून मस्त येतो आणि प्रकाश वगैरे छान असल्यामुळे ना छान वाटतं मला. इथं व्हिडिओ बनवायला आवडतं. आता बघू शकता असा जो आहे तो व्हिडिओ बनतो. आता पाठीमागचा मेस जो आहे तो तुम्ही प्लीज दुर्लक्ष करा, कारण खूप गोष्टी इकडच्या तिकडं तिकडच्या तिकडं कराव्या लागतात मला. म्हणजे हे घेऊ का ते घेऊ, कसं छान सपोर्ट साठी काय घेऊ वगैरे नाही का. तर असं छान मी इथं थांबून ना व्हिडिओ बनवू शकते, फोटो काढू शकते मस्त इथून. मला हे छान वाटतं मला, म्हणजे हे आयडिया सोपी आहे आणि अशाच अजून आयडिया ज्या आहे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करू नका. आणि एवढ्या सगळ्या मेहनतीनंतर म्हणजे हा व्हिडिओ बनवायला ना जवळजवळ मला 4:30 वगैरे वाजलेले. आणि त्याच्यानंतर माझं महत्त्वाचं काम जे आहे, आता सगळ्यांनाच माहिती आहे आपली पाणीपुरीची गाडी आहे, त्याचं सामान बनवावं लागतं आणि खरंच खूप मेहनत घ्यावी लागते. म्हणजे व्हिडिओ शूट करायचा, एडिट करायचा, प्रत्युषची शाळा आहे, ते सगळ्या गोष्टी असतात ना. आणि या सगळ्यांच्या बदल्यात ना मी तुमच्याशी एकच गोष्ट मागितली की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना सबस्क्राईब केलं असेल, छान छान सगळ्यांचे व्हिडिओ बघत असाल, मोटिवेट होत असाल, तर मी सुद्धा माझ्या म्हणजे व्हिडिओतून तुम्हाला छान मोटिवेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो माझा चालू असतो. तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज